अजितदादाच्या दुर्घटनेनंतर सर्व भारतच हादरलं होतं, पूर्ण देश हादरलं होतं आणि त्यांच्याबरोबर अनेक जी लोक होती, म्हणजे 5 ते 6 लोक आहेत तेही मृत्युमुखी पडले होते. त्यातली मुंबईची पिंकी माळी ही फ्लाईट अटेंडंट होती आणि तिचाही अपघाती मृत्यू झाला होता. आपल्याबरोबर तिचे परिवारामधले सर्व सदस्य आहेत, तिचे आईवडील आहेत, परंतु त्यांचा एक वेगळं वळण समोर येतं आहे की त्यांचा एक आरोप आहे, त्यांनी एक वेगळं आरोप समोर आणलेले आहेत. एक काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी समोर आणलेले आहेत. नक्की ते काय मुद्दे त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, पहिल्यांदा तुमची इंटरव्ह्यू केलं होतं तेव्हा तुम्ही म्हटलं होतात का अपघात आहे, परंतु आता तुमचं मत काय? ज्याप्रमाणे रोहित पवारने काल प्रेझेंटेशन दिलेलं आहे, ज्याप्रमाणे गोष्टी घडत आहेत, आता तुमचं मत काय? रोहितदादा पवार जे प्रेझेंटेशन दिले त्या मताशी मी 100% सहमत आहे. कारण की हळूहळू सत्य बाहेर येतोय, पण एकदम मध्यम गतीने येतोय. जे तीव्र गतीने यायला पाहिजे होतं ते येत नाही आहे. याच्या अगोदर रोहितदादा पवारचा अगोदर तर अमोल मिटकरी जी बोलत होते. मग रोहितदादा बोलल्यानंतर आता आम्हालाही असा वाटायला लागला की हे जे काय झालेलं आहे ह्याच्यातून इन्क्वायरीमध्ये बाहेर यायला पाहिजे की हे घात आहे की अपघात आहे हे तर कळायला पाहिजे. शेवटी मुलगी आम्ही गमावलेली आहे, ती घातामुळे गेली की अपघातामुळे गेली. तर हे आणि एवढा मोठा नेता अजितदादा पवार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हे आम्ही हरपलेला आहे, मुलगी गमावला. तर हे लोकांना माहिती पडायला नको, जनतासमोर यायला नको. एक पालक म्हणून तरी ज्या मुलीला मी 31 वर्ष लहानाचा मोठा केला, मला पालक म्हणून तिच्या आईला बाबाला माहिती मिळायला नको की आमची मुलगी का गेली, कशामुळे गेली, कुठल्या कारणाने गेली. तर ह्याची SIT या CID या कुठलीही यंत्रणा सरकारी जे असेल की जे फास्ट ट्रॅकवरती चालवेल, ह्याच्यामध्ये सत्यता यायला प्रॉब्लेम काही आहे कोणाला थांबवण्याचा या स्लो गतीने करण्याचं कारण काय? आज 14 दिवस झाले. आता हे जे 14 दिवस झालेले आहेत, आता ह्याच्यामध्ये पण नंतर पण किती VIP फ्लाईटनी सफर करणार? ते लोक सेलिब्रिटी जातील. पुन्हा असा कोणाबरोबर होऊ नये, परत पिंकीसारखी कुठली मुलगी जाऊ नये, कुठला VIP नेता या एक जनमानसमधला सामान्य माणूस असा बली पडू नये. तुम्हाला थेट प्रश्न होतो, तुम्हाला वाटतं का, थोडं डाऊट वाटतं, संशय येतोय का सर्व गोष्टीचा, या पूर्ण घटनेचा घातपात वाटतोय? आता TVच्याच माध्यमातून चॅनलवर येतो की बम था या वो पायलट बदली हो गया. आता माझी मुलगी ही 5वा टर्म अजितदादा बरोबर होती, 4था टर्मपर्यंत ती ब्लॅक कलरचे चार्टर्ड फ्लाईटने जायचे. तर यावेळी चेंज का झाला असा शंका येतोय. हे व्हाईट कलरची फ्लाईट होती, मग त्याच्यामध्ये पायलट पण बदली झाले, चेंज झाले. मग हे असं कसं झालं? अजितदादाबरोबर जाताना 2 लोक तरी एक्स्ट्रा असायचे, फक्त बॉडीगार्ड आणि अजितदादाच, त्यांचे PA पण नाही. माझी मुलगीच सोबत होती. आणि जेव्हा ते फ्लाईट क्रॅश झाला त्यावेळी असं होताना ते एकमेकाचा अंगावर लोळले पण असतील. काय झालं असेल, ज्यावेळी फ्यूल एवढा होता की जेव्हा आग लागली ते जळून की पप्पा मुझे बचा लो असा पण आम्हाला पहाटे एक वेळ येतो की किती तडपत गेली असेल ती, काय परिस्थिती आतमध्ये झाला असेल हे मी गेज करू शकतो फक्त. तर मी महाराष्ट्र सरकारला एवढंच विनंती करेन की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे, की सत्यता बाहेर आली पाहिजे. महाराष्ट्र जनतालाच नाही, अख्खा संपूर्ण भारत देश याकडे लक्ष दिलेलं आहे. एवढा मोठा VIP नेता गेलेला आहे आणि एक साधारण परिवाराच्या कुटुंबातून एक टॅक्सी चालकची मुलगी गेलेली आहे. त्यांच्या आईबाबाला ह्याचं उत्तर पाहिजे. आत्ता 14 दिवस झालेले आहे. 14 दिवसामध्ये तुमच्याकडे कोणी इन्क्वायरीसाठी कोण आलं होतं का, किंवा मग तुम्हाला कोणी विचारलं, किंवा इन्क्वायरी कशी चालू आहे? इन्क्वायरी नाही, पुण्यावरून CID आलेले होते काल. ते माझे सॅम्पल DNA काय टेस्ट करायसाठी ते लोक आलेले होते. मला हॉस्पिटल गव्हर्मेंटचा शिवाजी काय हॉस्पिटल आहे ठाण्याला, तिथं बोलवले, माझं सॅम्पल वगैरे घेऊन गेले. ते लोक बोलले आम्ही कंपनीची पण इन्क्वायरी वेळ पडली तर करणार, खूप भयंकर झाला असा
व्हायला नाही पाहिजे होता, असा त्यांनी दिलासा दिला ऑफिसरने मला. इन्क्वायरीमध्ये अजून काय डेव्हलपमेंट नाही, इन्क्वायरी एकदम मध्यम गतीने चालू आहे ना, अजून काहीच भार येत नाही आहे. कंपनीचे वी.के. सिंग मालिक आपला विषय अलग ठेवतायत की ऐसा था वैसा था. आणि जे युरोप कंपनीने ह्या कंपनीला बॅन केला होता, ह्या फ्लाईटला VSR कंपनीला, त्याच्यावरती काहीतरी असेल. तो पायलट दारू पिऊन चालवायचा, त्यांना 3 वर्ष बडतर्फ केला होता, त्यांना सस्पेंड केलेला होता. मग ते कसं काय आले आणि पायलट चेंज का झाला आणि भारत सरकारने याची दखल का नाही घेतली. युरोप सरकार 4 टर्म नोटीस पाठवते की ये कंपनी को हम लोगों ने बैन किया. तो बैन केला तर कुठल्या कारणाने केला, हे हिंदुस्थान सरकारने याच्यावर जर सिरियसली घेतला असतात तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, एक पिंकी बली गेली नसती. कंपनीकडनं काही आर्थिक मदत वगैरे काय मला बोलले का, ज्या जिथे कंपनी पिंकी कामाला होती? पिंकीसाठी VCR कंपनीकडनं काही मेसेज नाही आहे. ते आम्ही सकाळी उठल्यावरती आम्हाला माहिती पडलं की ब्रेकिंग न्यूजमध्ये की हे पिंकी अटेंडंट असं झाला करून. मग आम्ही बारामतीला जाऊन ती पिंकीला आणलं तिकडनं. जर मला माहिती मिळाली नसती, मी तिची डेथ बॉडी घेऊन आलो नसतो, तर माझी मुलगी लावारिसमध्ये गेली पण असती, बॉडी क्लेमच नाही झाली असती, तर तेही प्रकार झाला असता. कंपनीचं काम आहे. माझी मुलगी कामाला होती ना, तर ते लोगों इन्फॉर्म करना कि एक कलीना से मिलेगा या हम लोग एम्बुलेंस से भेजेंगे या फ्लाइट से भेजेंगे, बॉम्बे में आपको मिले, असं काही वार्तालाप नाही. आणि बाकी मदत तर सोडूनच द्या. महाराष्ट्र सरकारने काही मदत जाहीर नाही केला, त्याच्याबद्दल मला काही नाही. पण माझ्या मुलीने जे काम केलेली आहे एवढं वर्ष, तिचा इन्शुरन्स, पगार, जे काय जे हक्काचे ते तर आमच्या आईबाबाला मिळायला पाहिजे. तुम्ही यांच्यावर डिपेंड होता? पूरा फॅमिली आमची याच्यावर डिपेंड होते. आर्थिकदृष्ट्या तेच होते. आता तुम्ही काय मागणी करता आणि याची फास्ट ट्रॅकवरती तुम्ही मागणी करतायत, परंतु हे जे कोण गुन्हेगार असतील किंवा घातपात असेल त्यांच्यावर कडक कारवाई शासन होणं गरजेचं आहे. ह्याच्यावर सरकारने निर्णय घ्यावा की काय कारवाई व्हायला पाहिजे, कुठल्या कायद्यामध्ये त्याला शिक्षा झाली पाहिजे. जर जो कोण दोषी सापडला तर त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे, कडक कारवाई व्हायला पाहिजे. आता कुठल्या कायद्यामध्ये घेतील ते त्यांच्यावरती आहे. संतगती सुरू ही खंत आहे, संतगती खंत आहे मला. आज मुलगी गेली, आज माझा छोटा मुलगा आहे, तो पण ती बघायची की माझा भाऊ कुठेतरी कामाला स्टेबल व्हायला पाहिजे. आता शेवटी आमचं घर कसा चालणार, टॅक्सी चालक असल्यामुळे तीच तर आमचा आधार होती, आम्ही निराधार झालो. ताई, तुमचं काय मत आहे? तुम्ही पण मागणी करताय का? काही चालू आहे? हा घातपात होता, तुम्हाला वाटतं अपघात होता? हाँ, हम लोग को तो, मुझे तो पहले दिन से ही शक होता था. मैं भी न्यूज में सुनती थी कि पायलट बदली कर दिया गया, फ्लाइट बदली कर दिया गया. तो हम लोग तो पहले से ही, मुझे तो डे 1 से ही शक था कि कुछ तो ज़रूर गड़बड़ है. क्योंकि 6:30 बजे के लगभग मुंबई की रोड पे या किसी भी रोड पे कहाँ गर्दी रहती है, कहाँ गर्दी रहती है. रोड तो एकदम साफ रहता है. वो कहीं पुणे उन्ने से तो आने वाला पायलट था नहीं, नज़दीक में था, तो कहाँ गर्दी थी कि वो ट्रैफिक में फंस गया था. अब क्या मांग करते हैं आप? मैं बस यही सरकार से मांग करूंगी, जो रोहित दादा बोले, रोहित दादा तो कल कॉन्फ्रेंस में बोले कि हमको ऐसा है. वो 2-3 दिन पहले से ही बोल रहे थे कि मैं सब काला चिट्ठा खोलूँगा. लेकिन हम लोग को तो डे 1 से शक है कि नहीं, ये तो कुछ ज़रूर हुआ है, गड़बड़ है कुछ. क्योंकि इतने बार आती जाती थी, ऐसा कभी कुछ बात नहीं की कि नहीं फ्लाइट में ऐसा होता है वैसा होता है. और ये सुमित कपूर के साथ ने पहली बार गई है, पहली बार ही उसकी फ्लाइट थी, क्योंकि ये सस्पेंडेड था. तो जब ये सस्पेंड किया गया था तो किसी रीजन से किया गया होगा ना, तो इसको उस दिन अचानक से फ्लाइट में लाने का क्या मकसद.
नक्कीच हे होते पिंकीचे आईवडील यांनी सांगितलेले आहे का जो चौकशी सुरू आहे ती खूप संत गतीने सुरू आहे. फास्ट ट्रॅकवरती ही केस घेतली पाहिजे. त्याचबरोबर जी चौकशी आहे ह्याला जोर आला पाहिजे आणि खरं तर ह्याच्यामागे घातपात आहे असा संशय त्यांना येत आहे. रोहित पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व अनेक खुलासे केले होते, अनेक मुद्दे समोर आणले होते आणि त्या मुद्द्यांचं समर्थन हे परिवार करत आहेत आणि त्यांनाही एक संशय आहे आणि ह्या संशयाची उत्तरं ते शोधत आहेत. लोकांनाही अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि ह्या सर्व प्रश्नांकडे लक्ष लागले सर्वांचं का ह्या प्रश्नातून काय उत्तरं समोर येत आहेत. खरं तर त्यांनी मागणी केलेली आहे का आम्हाला न्याय पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.